अनिश दादा, तुझं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. मला तुम्ही इथे इन्व्हाइट केलं आणि खूप साऱ्या गप्पा मारता येतील आता. नक्कीच. Yes. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमची स्टोरी ऐकायला आवडेल. सो माझा ऑलमोस्ट 20 वर्षाचा हॉटेलचा एक्सपिरियन्स आहे हॉटेल इंडस्ट्रीचा. मी 3 वर्ष मुंबईमध्ये हॉटेल मॅनेजमेंट केलं कोहिनूर कॉलेजमध्ये आणि कॉलेज झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी लंडनला गेलो. पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉटेल इंडस्ट्री. ओके. सो तिकडे वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये वगैरे जॉब केला आणि मेन जॉब माझा होता ताजमध्ये, ताज लंडनमध्ये, जिथे ऑलमोस्ट मी 3-3.5-4 वर्ष जॉब केला. आणि मग मुंबईला आलो. परत मुंबईला वेगवेगळ्या रेस्टॉरंट्स कॅफेजमध्ये जॉब केला. राईट फ्रॉम म्हणजे वेगवेगळ्या पोझिशन्समधून मग हेड शेफ, मग संजीव कपूर शेफकडे ॲज एक्झिक्युटिव्ह शेफ वगैरे जॉब केला. आता मी मेनली रेस्टॉरंट कन्सल्टन्सी करतो. एका ब्रँडसाठी मी ॲज अ ब्रँड शेफ म्हणून जॉब करतो आणि मुंबईमध्ये 2 रेस्टॉरंट्समध्ये माझे पार्टनरशिपमध्ये काम करतो. अरे वा. येस. तर या सगळ्याची म्हणजे सुरुवात कशी झाली होती? समजा आता तुम्ही लहानपणीचे असे कोणते किस्से आहेत की समजा तुम्हाला असं वाटलं होतं की आपल्याला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे वगैरे? येस. सो मुंबईला असताना जेव्हा माझे आजोबा भाई होते ते खूप छान जेवण बनवायचे आणि मी बिंग सिकेपी, तर सगळे सिकेपी खवय्ये असतात. बरोबर. तर जेव्हा आई, आजी किंवा भाई खूप छान छान पदार्थ बनवायचे, म्हणजे अगदी बिर्याणी किंवा अगदी चक्का लावून श्रीखंड वगैरे, मग त्यांच्यामध्ये माझी लुडबुड असायची की मी हे करू का, ते करू का, काय कापून देऊ का किंवा काहीतरी असं. सो श्रीखंड वगैरे अगदी चक्का लावून करणं किंवा श्रावणातले छान छान पदार्थ असायचे, मोदक असायचे प्रत्येक सणाला, जसं नागपंचमीला आणि असं. सो त्यामुळे लहानपणापासूनच ती आवड होती की घरी छान छान पदार्थ बनवले जातात, मग त्याच्यात आपण काहीतरी काही ना काहीतरी मदत करायची म्हणून असं. तर तसं ते सुरुवात झाली. ओके. आणि असा कोणता किस्सा आहे की तुम्ही समजा पहिली डिश स्वतः अशी ट्राय केली होती? असं जेव्हा मी म्हणजे जसं मला अलाव करायला दिलं आईबाबांनी किंवा तू गॅस वापरू शकतो वगैरे, तेव्हा आईबाबा जॉब करायचे, त्यामुळे काही ना काहीतरी घरी छोटं मोठं बनवायला आम्ही बनवायचो, काही ना काहीतरी, भले तो शिरा असून दे किंवा मॅगी असून दे, काही ना काहीतरी. आणि मग हळूहळू मग ते बाकीच्यांना द्या. परत माझ्या मित्रांना ते खूप खवय, कारण की त्यांना अरे कोणतरी जेवण बनवतंय, ते पण मुलगा आई किंवा बहिणीकडून आजीकडून नाही मिळत आहे, मग ते त्यांना खूप आवडायचं की अरे काहीतरी बनव, तू काहीतरी बनव. मग आम्ही काय ना काहीतरी बनवायचो. हे हॉटेल मॅनेजमेंटच्या आधीची गोष्ट आहे. नंतर तर मग मित्रांची मजाच होती, कारण की असं काही ना काहीतरी मिळायचं त्यांना. आणि बालपणी असं कधी झालं होतं का की समजा तुम्ही एखादी डिश ट्राय करायला गेले आणि ती एकदम खराब होऊन गेली होती? हो. आय मीन आय गेस मी एकदा कधीतरी असं श्रीखंड पुरी बनवायची होती, पण त्या पुऱ्या काय माझ्या म्हणजे आईने लाटून दिल्या, पण त्या एकदम मी थंड ऑइलमध्ये म्हणजे थंड तेलात टाकल्या, तर त्या नुसत्या आपल्या तरंगत होत्या असं. आणि आई गेस तोपर्यंत फोनवर होती आणि आल्यावर काय हे सगळं असं म्हणजे असं. आणि साफसफाई करायचं भारी असायचं, म्हणजे की एवढं मी किचन मेसी करून ठेवायचं की आई वगैरे की अरे काय त्याच्या नको करूस तू, असं असं व्हायचं. आणि मग त्याच्यानंतर मग हॉटेल मॅनेजमेंटला जायचं, हा डिसिजन कसं काय झाला? कारण कसं आहे की ही मला वाटतं आय गेस किती 10-15 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे. हे मी 20 वर्ष. ओके. 20 वर्ष. विचार करा की समजा 20 वर्ष आधी लोकांना मला वाटतं की फक्त 3च गोष्टी माहिती असतील, डॉक्टर, इंजिनियर आणि कलेक्टर. एवढंच त्यावेळेस ट्रेंडमध्ये होतं. मग एकदम अचानक हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जायचा डिसिजन कसं काय घेतला? हॉटेल मी जसं म्हणलं की आम्ही लहानपणापासून आमच्या घरी जय्यत काय ना काहीतरी खवय्ये असं आहोत आम्ही, तर त्यामुळे खायचं चालूच असायचं. आम्ही सगळेच फूडी आहोत आणि हे करिअर थोडं नवीन होतं. सगळ्यांना माझ्या मित्रांना इंजिनियर व्हायचं असतं किंवा डॉक्टर किंवा CA, हे 3 ऑप्शन्स नॉर्मली आपल्याला असायचे, पण काहीतरी वेगळं करायचंय. आणि मला कधीच असं माझं करिअर वाईज किंवा मी असा विचार नाही केला की मी एका ठिकाणी 9 ते 5 जॉब करीन कॉम्प्युटरवर बसून किंवा असं. काहीतरी वेगळं करायचंय, काहीतरी फूडमध्ये करायचंय, आपण स्वतः फूडी आहोत, नवीन काहीतरी ट्राय करायचंय, नवीन इनोव्हेशन्स करायचे, हे सगळे तेव्हा विचार होते. आणि ऑनेस्टली तेव्हा ही इंडस्ट्री खूप बूमिंग होती, म्हणजे तेव्हा नवीन होती, रादर लोकांना माहिती नव्हतं, पोरांना माहिती नव्हतं की कसं करायचंय, काय करायचंय. आणि त्यावेळेस मला वाटतं की 5 स्टार हॉटेल ऐकल्यानंतर खूप भारी वाटत असेल. हो ऍक्च्युली म्हणजे ते म्हणजे कसं आहे ना, ते बॉलिवूडला कसं आहे ग्लॅमर आहे, तसा हॉटेल इंडस्ट्रीला ग्लॅमर होता तेव्हा की बाबा अरे हॉटेलमध्ये जायचंय, 5 स्टार मध्ये जायचंय असं. सो तो
आम्ही खूप वेळा मागून जायचो बिकॉज ऑफ द स्टाफ एंट्री, पण पुढील जायची जी मजा वेगळी होती. आता ते खूप कॉमन झालंय आपल्या सगळ्यांना, पण तेव्हा तो एक असायचा ना, अरे 5 स्टारला गेलो असं असं. म्हणजे त्याच्यावरून एक मला किस्सा आठवतोय आम्ही एकदा माझा भाऊ वगैरे आम्ही सगळे फॅमिली गेलेलो एका मेरिडियन हॉटेलला, आणि तिकडे आम्ही फक्त डेझर्ट खाल्लेले. तो बुफे लागायचा, एवढे सगळे डेझर्ट बघून लाईक अरे फक्त ते डेझर्ट्स खायचे, ती मजा होती. म्हणजे असं फूडी लाईफ असायचं तेव्हा, जेव्हा कॉलेजच्या आधी असं. आता मला थोडंसं तुमच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेज लाईफबद्दल सांगा ना. कारण कसं असतं की नॉर्मली लोकांना इंजिनिअरिंगचं माहिती असतं, मेडिकलचं माहिती असतं. हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेज स्टुडंटची लाईफ कशी असते? खूप धमाल असायची. आम्हाला 3 वर्ष कॉलेज होतं, त्याच्यात फर्स्ट इयर होतं, मेन बेसिक सब्जेक्ट्स होते जे होते कुकिंग म्हणजे कलिनरी, दुसरा होता सर्व्हिस म्हणजेच बेवरेजेसवाला, तिसरा हाऊसकीपिंग, आणि चौथा फ्रंट ऑफिस. हे बेसिक सब्जेक्ट्स होते. परत ते सोडून अकाउंट्स, फ्रेंच, फॉरेन लँग्वेज होती जी फ्रेंच होती, आम्ही फ्रेंच घेतलेली. तर हे छोटे छोटे सब्जेक्ट्स असायचे. कलिनरीमध्ये मग डिवाइड नंतर व्हायचं, जसं बेकरी वगैरे आहे. कलिनरी म्हणजे कुकिंग, बेसिकली फूड रिलेटेड. म्हणजे तो सब्जेक्ट खूप वास्ट असतो आणि त्याचे बेसिक्स आम्हाला सगळे होते. आता सर्व्हिसमध्ये आता बेसिक सर्व्हिस कशी करायची, किंवा कशाबरोबर काय गेलं पाहिजे, कुठल्या स्पून, म्हणजे सूप दिलंय तर सूप बरोबर कुठला स्पून गेला पाहिजे, कुठली क्रॉकरी कटलरी लावायची. हाऊसकीपिंगमध्ये बेसिक रूम कशी सजवायची म्हणजे सेट करायची. फ्रंट ऑफिसमध्ये तुम्ही फ्रंट डेस्कला कसं उभं राहायचं, काय रूम्स असतात, कसं ते मॅनेज होतं असं. तर हे सगळं बेसिक फर्स्ट इयरला असायचं. सेकंड इयरला थोडंसं ॲडव्हान्स झालं, जिथे थोडेसे म्हणजे कुकिंग पण जास्त ॲडव्हान्स झालं. परत फूड अँड बेवरेजमध्ये थोडंसं कॉकटेल्स, मॉकटेल या लेवलला थोडंसं चालू झालं काम. परत HR वगैरे असे सब्जेक्ट्स वाढले. अकाउंट्स थोडंसं हाय लेवलचं झालं. असं सगळं. परत आय गेस सेकंड इयरला ना आपलं फ्रंट ऑफिस जे आहे त्याच्यात मग सेल्स अँड मार्केटिंग वगैरे थोडंसं असं वाढलं. आणि थर्ड इयरला इट वॉज व्हेरी ॲडव्हान्स, म्हणजे एकदम वेगवेगळ्या देशाचे इंटरनॅशनल क्युझिन्स आम्ही बनवायचो. फ्रेंच, जर्मन किंवा असे वेगवेगळे. परत इटालियन, स्पॅनिश. आणि बेवरेजेस फूड म्हणजे सर्व्हिसमध्ये पण तेवढंच हाय एंड असायचं. वेगवेगळे लिकर्स कुठले आहेत, काय वाईन्सची म्हणजे सगळी माहिती वगैरे, हिस्ट्री, असं सगळं. परत फ्रंट ऑफिसमध्ये तेवढंच डिटेल्ड असं. सो असे डिटेलिंग होत गेलं हळूहळू. म्हणजे बऱ्यापैकी प्रॅक्टिकल अप्रोच होता. प्रॅक्टिकल ऑफकोर्स. म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीचं हेच आहे की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे इट इज ऑल अबाउट प्रॅक्टिकॅलिटी. म्हणजे असं. आणि मग त्यातले असे कुठले किस्से आहेत समजा की, कारण कसं आहे की तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटचं असल्यामुळे तिथे कुकिंग आलंच असेल, तुम्हाला कॉलेजला काहीतरी डिशेस बनवावे लागत असतील, मग तिच्यात काहीतरी मजा झालीच असेल. येस, कॉलेजला खूप धमाल असायची. म्हणजे फर्स्ट इयर पासून आम्ही समहाऊ सगळ्यांना इन्थू असायचो आम्ही की आम्हाला हॉटेल मॅनेजमेंट करायचं, इंडस्ट्री द्यायचं. तर पहिल्या वर्षी आमचं कसं होतं, पहिल्या वर्षीचं जे कुकिंग असायचं ते 3 किंवा 4 मुलांना एकत्र स्टुडंट्सना घ्यायचे आणि मग त्याचं कुकिंग असायचं. आमचे फॅकल्टी शेफ दाखवायचे की हे आपल्याला आज बनवायचंय. मग प्रत्येक टेबलावर 4 जण, 3 जण असं. मग तेव्हा मजा असायची. एकत्र एक कांदा कापणार, एक काय समजा काय जे काय असेल ते करणार, त्यांची जी काय रेसिपी असेल आपली ठरलेली, मग ते धमाल असायची. अरे तू हे असं नाही केलं, तू असं नाही केलं. आणि मग शेफला म्हणजे त्या फॅकल्टीला ती डिश दाखवायला लागायची. सेकंड इयरची अजून धमाल असायची, कारण की सेकंड इयरला आम्हाला क्वांटिटी किचन होतं. म्हणजे अख्ख्या कॉलेजसाठी आपण जेवण बनवायचं. अरे बापरे. हो. सो ऑलमोस्ट 300-400 लोकांचं जेवण, बाकीचे पण कोर्सेस असतात, फॅकल्टीज, आणि प्रत्येकाचा दिवस येतो, प्रत्येक बॅचचा. तर आमचा एक ट्यूजडे असायचा, तेव्हा फुल धमाल यायची प्रत्येकाला. आता कसं आहे, जे आम्ही कलिनरी ज्यांना शेफ बनायचं होतं ते मेन काम घ्यायचे. मेन काम म्हणजे तुमचं चिकन किंवा मटण किंवा जे काय फिश असं जे काय त्या दिवसाचं असेल ते. बाकी ज्यांना इंटरेस्ट नाही जास्त, मग ते काहीतरी चपात्या बनवा किंवा असं. आणि फुल धमाल, म्हणजे 40 जण एका वेळेला कुकिंग एका किचनमध्ये मोठ्या भांड्यांमध्ये बनवायचे. आणि सगळ्यात धमाल कधी यायची माहिती, अरे की आमचं जे डेझर्ट असायचं ना ते आम्हीच एवढं खायचो. म्हणजे कुठलंही असं काय खीर असायची किंवा काही जे कुठलंही डेझर्ट असेल ना, मग ते आम्हीच आपले ग्लास बीसने पहिलं अर्ध तिकडे संपायचं. तर सेकंड इयरला ही खूप धमाल असायची. क्वांटिटी थोडं टेन्शन पण असत असेल, कारण थोडंसं मिसमॅच जर झालं समजा. ऑफकोर्स, कारण की आमचे प्रोफेसर ऑब्व्हियसली असायचे आमच्या बरोबर. पण पहिले थोडे दिवस असं व्हायचं, काय काय वेळेला असं झालंय, ओव्हर कुक झालंय किंवा काय मसाला जास्त झालाय. मग हळूहळू ते समजायला लागलं की कसं काय. आणि म्हणूनच
मेन डिश जी बनवायचे ना सगळे त्याच्यासाठी ज्या लोकांना Expert असतील. इन्स्पायर्ड शेफ आहेत ते बनवायचे, म्हणजे Okay. आम्ही बेसिकली Yes, असं. yes, yes. बाकी ज्यांना इंटरेस्ट नाही, खूप लोकांना हाऊसकीपिंग मध्ये इंटरेस्ट आहे किंवा फ्रंट ऑफिस, मग ते दुसरं काय काय कामं करायचे की बाबा सॅलड बनवायचं आहे, त्याला काही जास्त म्हणजे रेसिपी लागत नाही असं. आणि आमच्या फॅकल्टीज होत्या ज्या आम्हाला गाईड करायच्या. आणि थर्ड इयरला इट वॉज व्हेरी नाईस, कारण की थर्ड इयरला कसं होतं ॲडव्हान्स कुकिंग होतं. सो फ्रेंच मेन्यू असायचा किंवा स्पॅनिश मेन्यू असायचा, म्हणजे राईट फ्रॉम सूप, स्टार्टर, मेन कोर्स, डेझर्ट. तर फ्रेंच सगळं किंवा स्पॅनिश सगळं, इटालियन सगळं असं. आणि 2 जण असायचे एका टेबलवर. सो मग ते खूप जास्त शिकायला मिळायचं. नवीन एक्झॉटिक इन्ग्रेडियंट्स म्हणजे ब्रोकोली, झुकनी, आता ते खूप कॉमन झालंय पण 20 वर्षापूर्वी नव्हतं. बरोबर. अल्पॅनोज अँड ऑल, म्हणजे ते सगळं आम्हाला वापरायला मिळायचं. सो ते जरा अजून मजा आहे. वेगवेगळे हर्ब्स, म्हणजे आधी आपल्याला बेझिलच माहिती होतं लोकांना, पण काय टॅरेगन झालं किंवा थाईम झालं, असे वेगवेगळे हर्ब्स वापरायला मिळायचे. सो ती एक मजा होती. आणि या 3 वर्षात एक IB असायची, म्हणजे इंडस्ट्रियल व्हिजिट असायची कॉलेजची, 3-6 महिन्याची वगैरे. मग तेव्हा प्रत्येक जण इंडस्ट्रियल ट्रेनिंगला जायचं, इंटर्नशिप सारखं. हा, इंटर्नशिप सारखं. आणि मग 6 महिन्यांनी परत यायचं असं. मग ते प्रत्येक जण आपापला एक्सपिरियन्स शेअर करणार, कोण कुठे जाणार गेलेलं, कोण कुठे काय काय शिकलं वगैरे असं. सो ते अजून एक मजा वेगळी होती. आता यातूनच मला तुम्हाला विचारायचं आहे की समजा जर एखाद्याला 2024 मध्ये म्हणा किंवा इन फ्युचर जर हॉटेल मॅनेजमेंट करायचं असेल तर करायला पाहिजे का, आणि त्याचा रोडमॅप कसा असायला हवा? करायला तर ऑफकोर्स पाहिजे. जर तुम्हाला आवडतं ह्या 4ही स्ट्रीममधलं कुठलाही स्ट्रीम तुम्हाला घ्यायचं आहे, भले तुम्हाला फ्रंट ऑफिस करायचं आहे, भले तुम्हाला हाऊसकीपिंग करायचं आहे, कुकिंग तर मोस्ट कॉमन. आणि लोकांचा हा गैरसमज आहे की शेफ म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे शेफच बनणार, असं नाही आहे. तर लॉट ऑफ अदर स्ट्रीम्स विच आर असतात सेम इम्पॉर्टंट असतात असं. म्हणजे त्याचे म्हणजे ती गाडी कशी 4ही पायांवर चालते तसं आहे की शेफ हा एक पार्ट झाला हॉटेल मॅनेजमेंटचा. तर ऑफकोर्स लोकांना म्हणजे मुलांनी केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही तेवढी स्टडी केली पाहिजे. जेव्हा आम्ही केलं तेव्हा गुगल वगैरे आपल्याकडे काही नव्हतं, तर म्हणजे स्टडी इझिली करता यायची नाही. मॅगझिन्स वाचायचो की तुमचं करिअर पुढे कसं होणार आहे. जेव्हा आपल्याला कळतं की आता कळू शकतं त्यांना की आम्हाला मी 5 वर्षांनी कसा असेन, काय काम करत असेन, कसं काम असेल असं, तर ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे आधी की कसं असणार आहे, की तुम्हाला हे खरंच करायचं आहे का. बरोबर. असं. आणि त्यानंतर मग कॉलेजेस वगैरे कुठले चांगले आहेत समजा? कॉलेजेस आता खूप सारे कॉलेजेस झाले आहेत, म्हणजे लकीली चांगल्या स्टुडंटसाठी. मुंबईत जसं माझं कोहिनूर कॉलेज आहे, परत दादर कॅटरिंग कॉलेज आहे जे नॅशनल कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं, त्याच्यानंतर रहेजा आहे, परत सोफियाज आहे, अंजुमान इस्लाम, खूप सारी कॉलेजेस आहे, रिझवी कॉलेज आहे, पुण्यात भारती विद्यापीठ आहे, DY पाटील आहे, परत मगरपट्टा इन्स्टिट्यूट आहे. असे खूप सारी कॉलेजेस आता झाली आहेत, बऱ्यापैकी आहे. आणि त्याच्यासाठी कुठली एंट्रन्स एक्झाम वगैरे असते का? येस. सो प्रत्येक हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजसाठी एक एंट्रन्स एक्झाम असते. आणि ती म्हणजे 12वी नंतर असते का? 12वी नंतर असते. येस, 12वी नंतर असते. 3 वर्षाचा कोर्स असतो डिग्रीचा. 12वी नंतर तुम्ही 12वीची जी सुट्टी लागते तशी तुम्हाला त्याचा अभ्यास आम्ही करायचो. आणि ती नॅशनल कॉलेज जे असतं गव्हर्नमेंटचं जे कॉलेज आहे ते बेस्ट कॉलेजेस आहेत, जसं IHM दादर. आणि संभाजीनगरला पण आहे वाटतं ना? येस. आणि म्हणजे सगळ्या सिटीजमध्ये आहे, त्यांची एक नॅशनल लेवलची वेगळी एंट्रन्स असते. आणि मग प्रत्येक कॉलेजेसच्या पण असतात. आता मला पण त्या कॉलेजला म्हणजे मुंबईला नाही मिळालं, मला आउट ऑफ मुंबई मिळालेलं, तर मला तिकडे जायचं नव्हतं, म्हणून मग मी दुसरं कॉलेज प्रिफर केलं. असं असतं नॉर्मली. आणि त्याला काय सब्जेक्ट असतात समजा? सब्जेक्ट सगळे जनरल नॉलेज असतं, म्हणजे टोटली तुमचं IQ वर ते सगळं हे असतं. म्हणजे इन जनरल मॅथ्स असतं, सायन्स थोडंसं असतं, सगळं इन जनरल गोष्टी असतं. त्याच्याशी हॉटेल मॅनेजमेंटची काही रिलेटेड नसतं ते. ओके. नाही. आणि ओव्हरऑल फीस वगैरे किती असते समजा? सो फीज आता ऑनेस्टली मी जेव्हा भरले तेव्हा 80,000 रुपये पर इयर होते. तर ते प्रत्येकाचे कुठले कोर्स आहेत, काय काय वेळेला फक्त कलिनरी कोर्स करतात लोक, ज्यांच्यात 1-1.25 वर्षाचा कलिनरीचा डिप्लोमा असतो. ओके. काही काही जण डिग्री करतात, काही काही जणांचं ट्रॅव्हल रिलेटेड थोडंसं असतं असं. सो ते व्हेरीज होतं म्हणजे बेसिक. आणि आता जर म्हटलं तरी साधारणतः किती असेल समजा तरी? आय गेस तेवढीच असेल. म्हणजे ऑनेस्टली आता एक्झॅक्ट तरी आपण पर इयर 1 लाख कन्सिडर करू शकतो. कारण की तेवढं ते देतं पण ना कॉलेज. तुमचे इन्ग्रेडियंट्स, आता इन्ग्रेडियंट म्हणजे भाज्या विज्या रोजच्या लागतात त्या किती महाग आहेत, परत ते फॅकल्टीज असतात, परत पुस्तकं महाग आहेत, परत आता एवढं ॲडव्हान्स झालंय. म्हणजे आपण स्वतः बघतो की बाबा केवढं स्मार्ट लर्निंग झालं, ई-लर्निंग. सो या इट इज वर्थ डुईंग इट, कारण की तुम्हाला तेवढं ते शिकवतात पण.
पण मग मला असं वाटतं की हॉटेल मॅनेजमेंटमध्ये एज्युकेशन घ्यायचा हा फायदा आहे की आपली ग्रूमिंग खूप होते आणि आपल्याला एक डिसिप्लिन पण लागतं की नाही. येस येस ऑफकोर्स. म्हणजे आता आम्ही जेव्हा कॉलेज करायचो तेव्हा अगदी म्हणजे लिटरली सॉक्स पण ना त्याच्यावर ते कुठलाही दुसरा प्रिंट नाही चालणार असं, म्हणजे त्या लेवलचं डिसिप्लिन असायचं. दाढी आता सगळेजण जसं म्हणजे दाढी करायलाच पाहिजे असं, म्हणजे खूप डिसिप्लिन असायचं. नखं बघायचे, एव्हरीथिंग. यू शुड बी वेल ग्रूम्ड बिकॉज यू आर प्रेझेंटिंग अ ब्रँड लेटर. म्हणजे कुठल्या हॉटेल तुम्ही जर ताजला काम करता तुम्ही ताजला रिप्रेझेंट करताय असं. म्हणजे ओके. आणि इथंच मला एक क्वेश्चन विचारायचं, समजा की जितके काही 5 स्टार हॉटेल्स आहेत किंवा कुठं पण जर आपल्याला ॲज अ शेफ म्हणून जर काम करायचं असेल तर बियर्ड ठेवता येत नाही का? सो आय नो की खूप जण हा प्रश्न विचारतात. आता माझ्या बेसिकली जॉबला पण माझ्या कंपनीत पण खूप वेळा प्रश्न हा येतो. आता कसं आहे की तेव्हा तर अजिबात अलाउड नव्हतं, 200% अलाउड नव्हतं. आम्ही लिटरली म्हणजे माझी दाढी पण मला आठवते की सँड पेपरने घासलेली आहे माझ्या शेफने, कारण की मी म्हणजे आपण काही काहीला रात्री लेट येतो आणि करत नाही आणि मग सकाळी आज ऑब्व्हियसली थोडीशी पण दिसते. आता मी जसं ताजला काम करायचो तिकडे एवढं फेअर असायचं की मी सकाळी 5-5:30ला पहिल्या मॉर्निंग शिफ्टला जेव्हा काम करायचं तेव्हा दाढी करायचो. परत संध्याकाळी 7-7:30ला जेव्हा सेकंड शिफ्ट चालू होते तेव्हा करायला लागायची, कारण की थोडंसं काही ना काहीतरी दिसू शकतं आणि यू नेव्हर नो हुम यू आर मीटिंग असं. सो गेस्ट कोण आहे समोर असं. सो करायला लागायचीच. पण आता कसं झालंय, आता थोडेसे सगळे कंपनीज कॅज्युअल झाल्या आहेत आणि प्रत्येक कंपनीवर आहे. अरे म्हणजे कसं आहे की जर तुम्हाला कंपनीला चालतंय ना तर देन इट्स ओके, बट ऑफकोर्स इट शुड बी वेल ग्रूम्ड आणि वेल ट्रिम्ड ऑल्सो. म्हणजे यू शुड लुक वेल ग्रूम्ड, व्यवस्थित स्वच्छ दिसला पाहिजे, ट्रिम वगैरे कर, देन इट इज ओके असं. पण ते कंपनी टू कंपनी आहे. आणि तुमचा मग ताजचा एक्सपिरियन्स कसा होता समजा लंडनला काम केल्याचा? ताजचा खूप जास्त मजा कामात आणि काम पण खूप होतं, म्हणजे नो डाऊट. काम आम्ही जवळ 16 तास काम असायचं, पण तेवढंच मजा होती, कारण की ॲज अ शेफ तुम्ही लंडनमध्ये इंडियन हॉटेलमध्ये काम करताय विथ अलायन्स टू म्हणजे म्हणजे इंग्लंड आणि म्हणजे दोन्ही, म्हणजे असं एंट्री करताना 2 झेंडे असायचे, एक इंग्लंडचा आणि एक भारताचा. तर ते एक वेगळं प्राऊड फील होतं तिकडे ॲज अ शेफ काम करतायत, ते पण मुंबईहून जाऊन असं. आणि काम मस्त होतं. कामात खूप सारे नवीन इन्ग्रेडियंट्स आम्हाला ट्राय करायला मिळायचे, खूप साऱ्या नवीन रेसिपीज आम्ही शिकायचो आमचे जे सिनियर शेफ्स होते त्यांच्याकडून. आणि ऑफकोर्स ताजची खासियत काय, एवढे सारे गेस्ट येतात ना, एवढे VIPs येतात, तर त्यांना सर्व करायला आपल्याला चान्स मिळतो. आणि ताजची हॉस्पिटॅलिटी इज ॲट टॉप नॉच. म्हणजे की बाबा तो जो कोण आपला VIP गेस्ट आहे तो म्हणजे त्याला तुम्ही काही करून बेस्ट सर्व केलं पाहिजे. सो ते एक आम्ही शिकलो की बाबा गेस्ट इज ऑलवेज राईट, जसं आमच्या इंडस्ट्रीत म्हणतात तसं आहे की बाबा त्याला बेस्ट सर्व करता आलं पाहिजे तुम्हाला. तसं त्यामुळे ताजला खूप छान छान किती VIPs ना आम्ही भेटायचो, किती सर्व करायचो, राईट फ्रॉम मिस्टर अमिताभ बच्चन पासून, तेंडुलकर पासून, म्हणजे यू नेम इट अँड मी सर्व केलंय असं. अरे वा. हो म्हणजे. आणि असं कुठल्या सेलिब्रिटीची कुठली अशी फेवरेट डिश आहे की जी तुम्हाला असं आठवत असेल समजा? सो आता अमिताभ बच्चन साहेबांना ना ही इज प्युअर व्हेजिटेरियन, त्यांना पास्ता आवडतो बेसिकली व्हाईट सॉस मधला. ओके. सो त्यांची ती एक डिश रेडी असायची, ठरलेली असायची की त्यांनी मागवलं की ते फोन करणार आणि म्हणजे त्यांचा PA वगैरे असं. सो ही इज व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सन. त्याच्यानंतर रतन टाटा साहेबांना ग्रीन पीस सूप आवडतं. ओके. परत अमिताभला जसं म्हणलं की सीझर सॅलड, त्यांचं व्हेज सीझर सॅलड आवडतं. तसं प्रत्येकाच्या वेगवेगळे म्हणजे आवडीनिवडी होत्या. म्हणजे कोणाच. आणि ते जेव्हा ते गेस्ट यायचे ना तेव्हा ते आम्हाला त्यांचे PA आणि त्यांची आम्हाला एक डाएटरी फॉलो सांगायची की यांना हे पाहिजे, एवढं प्रोटीन पाहिजे, एवढं ग्लुटन कमी पाहिजे. मग त्याप्रमाणे आम्ही ते डिशेस त्यांच्या रेडी करायचो असं. आणि खूप किस्से पण व्हायचे, म्हणजे जसं आता एक ऐश्वर्याचा किस्सा मी नक्की सांगेन. ऐश्वर्या राय तेव्हा खूप फॉर्ममध्ये होती ती, आणि एकदा माझा जनरल मॅनेजर आहे आमचा प्रभात वर्मा म्हणून, प्रभात वर्मा सर आले, मला बोलतो अरे वो ऑर्डर नहीं दिया तू, क्या कर रहा है? म्हणलं सर ऑर्डर आया नहीं कुछ, मी किचनमध्ये होतो. अरे वो ऐश्वर्या मॅम ने फ्रेंच फ्राईज मंगाया. तर मला बोलतो फटाफट बना. मी आपलं कापले बिपले बनवले, त्यांना दिले, झालं. मग तो आले सर परत. सर मी आलं सर क्या हुआ? तर सर बोलतात की अरे उसने ऐश्वर्या राय मैडम ने फोन किया रूम सर्विस में, उसने फ्रेंच फ्राइज मांगा और हम लोग के
बस वो थिक वाला फ्राइज रहता है, तो रूम सर्विस वाले को याद नहीं, उसने बोल दिया की नाही आहे, मतलब नॉट अवेलेबल. तो त्या ऐश्वर्याचा फोन सरांना गेला, आणि मग आम्ही कापून दिले. म्हणजे हे असे किस्से असतात. हे काय छोटी गोष्ट होती, पण ते असं असतं. म्हणजे काय ना काय. ऋतिकचा एक किस्सा मी नक्की सांगेन की मी एकदा रिझाईन केलेलं जॉबवरून. म्हणजे मी मुंबईला माझा विजा संपत होता, आय वॉज कमिंग बॅक, आणि ऋतिक वॉज स्टेईंग इन हाऊस होते, आणि मी गेलो. त्यांचे ऑर्डर कसं असतं, त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांची ऑर्डर वगैरे घ्यायची, पूर्ण आठवड्याचं जे काय प्लॅनिंग करायचं असतं असं. तर तिकडे सर बसलेले, त्यांचा PA होता, ऋतिक सर बसलेले, त्यांचा PAशी बोलत होतो. तर मी म्हटलं त्यांना की सर एक फोटो काढायचा ना. नॉर्मली फोटोज अलाउड नसतात, आणि तेव्हा एवढं फोटोचं नव्हतं, पण ऑटोग्राफचं खूप असायचं. म्हणजे माझ्याकडे सगळ्यांचे ऑटोग्राफ्स आहेत ऑलमोस्ट, तेंडुलकर पासून सगळ्यांचे. तर ऋतिक सर बोलले की नाही आता मी बिझी आहे. म्हटलं ठीक आहे यार, जाऊन दे आता काय आहे असं. मग मी आलो, माझी शिफ्ट संपली, आणि मी जस्ट बाहेर पडताना माझी एक रिसेप्शन मॅनेजर होती, तिचा फोन आला की अरे अनिश तेरे को ऋतिक ढूंढ रहा है. हा, तर मला टेन्शन, अरे वा नको, मला टेन्शन. म्हटलं काय, अरे काय त्याने कंप्लेंट केली, आता कसं आहे. म्हटलं चल यार आपण आता रिझाईन मोडवर आहे, काय करणार आहे असं. तर गेलो, तर मला बोलला की आपको फोटो निकालने का था ऐसा. मग फोटो वगैरे काढला, आणि ही वेंट फॉर अ वॉक, ही वॉज गोइंग फॉर अ वॉक. तर मग मी त्या रिसेप्शन मॅनेजरला विचारलं, माझी फ्रेंड होती, म्हटलं काय झालं. तर ती कहली की अरे वो रिसेप्शन पे आया एंड ही सेड की कोई चश्मिश शेफ है जिसको मेरे साथ फोटो निकालने का था. तर तू बघ ना किती छान ना रे, की बाबा असं कोण एवढं लक्षात ठेवतंय ज्याच्या बिझी लाईफ मध्ये. म्हणजे असं. योगेश, मला आणखीन एक किस्सा नक्की सांगायला आवडेल सचिन तेंडुलकरचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किती मोठं व्यक्तिमत्व आहे हे सचिन तेंडुलकर. तर तो दरवेळेला जेव्हा लंडनला यायचे, त्यांची टीम यायची, इंडियन टीम, तेव्हा ताजमध्ये राहायचे. दरवेळेला आम्ही त्यांना भेटायचो, सर्व करायचो, राहुल द्रविड, गांगुली, धोनी, सगळ्यांना. तर एकदा मी जेव्हा म्हणजे आय गेस 2010ची गोष्ट असेल, सचिन होता, सगळे ब्रेकफास्ट करत होते, आणि मॅच बीच झालेल्या सगळ्या, आय गेस ते म्हणजे दे वर फ्लाईंग बॅक टू मुंबई. तर मी म्हटलं सर मला एकदा तुमच्या बॅटला हात लावायचा. म्हणजे आपण त्यांना देव मानतो क्रिकेटचा, आणि त्यांची बॅट हातात घ्यायची. म्हटलं चला आपण ट्राय करूया. म्हटलं सर मला असं बॅटला हात लावायचा एकदा. अरे हां बघ ना, त्यांचा आवाज एकदम असा टिपिकल. आणि लिटरली मी म्हणजे असं हातात घेतली, ॲडिडासची त्यांची बॅट होती, त्या काहीतरी आय गेस 9 का 10 सेंचुऱ्या तेव्हा त्यांनी त्या केलेल्या त्या बॅटने, आणि लिटरली स्टान्स घेतला. सो दॅट वॉज लाईक बिगेस्ट मोमेंट लाईफमधली माझी सगळ्यात मोठी मोमेंट ती असेल की सचिन तेंडुलकरची बॅट जेव्हा तो खेळत होता तेव्हा हातात घेऊन बघून म्हणजे बघितली आहे असं. सो हा खूप मोठा किस्सा आणि खूप मोठी आठवण आहे माझ्यासाठी. आता तुम्ही एवढं इंटरनॅशनल लेवलला काम केलेलं आहे, तर अशा कुठल्या इंडियन डिशेस आहेत की ज्या सगळ्यात जास्त फेमस असतात समजा, किंवा आपण म्हणू शकतो की आपल्या महाराष्ट्रीयन फूडमध्ये अशा कुठल्या डिशेस आहेत की ज्या सगळ्यात जास्त फेमस आहेत? इंडियन फूड अरे सगळ्यांना खूप आवडतं. म्हणजे आता लंडनला आम्ही जेवढे दिवस होतो तेव्हा एवढं इंडियन फूड सगळ्यांना आवडतं ना. बाकी नॉट ओन्ली इंडियन पण नॉन इंडियन्सना पण. त्याच्यात चिकन टिक्का मसाला एक ऑल टाईम हिट आहे. चिकन टिक्का मसाला, तंदुरी. महाराष्ट्रीयन फूडचं जो तू म्हणशील तर वडापाव. म्हणजे ते गोरे पण आहेत जे वडापाव खूप आवडीने खातात. म्हणजे वडापाव आहे, मिसळ आहे, परत असे काही नाही छोटे ना मोठे काहीतरी पदार्थ. चिकन सुका जसं आपण बनवतो मालवणी स्टाईलचं, ते पण खूप जणांना आवडतं, पण कमी तिखट. कुठलीही गोष्ट त्यांची जी असते ती आपली लेस स्पायसी करून त्यांना आपण दिली तर ते खूप म्हणजे नॉर्मली चालतं. पण वडापाव खूप फेमस आहे. वडापाव इज लाईक व्हेरी फेमस. आणि मी जिथे राहायचो तिकडे आम्ही तर स्वतः पण खूप गोष्टी खायचो, म्हणजे असं वेगवेगळ्या. पण तू रेस्टॉरंट्सना, हॉटेल्सला विचारशील तर वडापाव इज क्वाईट फेमस. म्हणजे मी स्वतः रतन टाटा साहेबांना वडापाव, आणि दसऱ्याचा दिवस होता, वडापाव, पाव नाही वडा, बटाटा वडा आणि श्रीखंड पुरी सर्व केली आहे. आपली जी बटाट्याची भाजी जी असते पातळ भाजी, ती श्रीखंड बनवून आणि पुऱ्या. मला चांगलं आठवण, फोटो पण आहे अजून फेसबुकवर. अरे ना, तुम्ही इतकी वर्ष समजा हॉटेल मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे, तर याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहे समजा? ओके, सो ॲडव्हान्टेजेस तर खूपच आहेत, कारण की मी स्वतः एवढे वर्ष काम करतोय. सगळ्यात मेन काय आहे, आपल्याला काय येतं आणि आपल्याला काय आवडतं. म्हणजे स्किल आणि आपली पॅशन दोन्ही जोपासता येते. बरोबर. हे मेन ॲडव्हान्टेजेस आहे की म्हणजे मला कुकिंग आवडायचं
आणि मला कुकिंग यायचं पण, भले ते 100% नाही, हळूहळू शिकतो आपण प्रत्येक वेळेला आणि अजूनही शिकत असतो, मग ते दोन्ही करता येतं. बरोबर. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण एवढ्या लोकांना भेटतो, एवढं वर्सिटाईल लोकांशी बोलतो, त्यामुळे आपली पण पर्सनॅलिटी तेवढी डेव्हलप होते, बरोबर. आपल्याला तेवढी ग्रोथ मिळते. त्याच्यानंतर करिअर वाईज जी ग्रोथ आहे ती तर ऑफकोर्स आहे. आपण एवढे हॉटेल्स ओपन होतात, एवढं आपण ट्रॅव्हल करतो, तो करिअर ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज तेवढ्या खूप ओपन होतात. परत इंडियामध्ये किंवा इंटरनॅशनली तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठेही तुम्हाला हवं फिरायला तिकडे भरपूर काम करू, फिरायला खूप मिळतं. आता माझा एक लास्ट टाइम एक जॉब होता ज्याच्यात मी 30 आउटलेट सांभाळायचो 9 डिफरंट सिटीजमध्ये इंडियात. सो एव्हरी टाइम आय एम ट्रॅव्हलिंग. असं म्हणजे ती एक मजा वेगळी असते. लोकांशी भेटतो आपण, नवीन शिकतो, नवीन काहीतरी खातो, एक्सपिरियन्सेस गेन करतो असं. सो खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहेत ऑफकोर्स. आणि इंडस्ट्री ग्रोथ होतो, म्हणजे असं फूडला कधीच मरण नाही असं म्हणतात तसं, की आपण छानपैकी खात असतो, फिरत असतो. त्यामुळे ॲडव्हान्टेजेस खूप आहेत. डिसॲडव्हान्टेजेस जर तुम्हाला विचारशील तर सगळ्यात डिसॲडव्हान्टेज मी म्हणणार नाही, पण ते एक आहे की इररेग्युलर टायमिंग्स खूप शिफ्टच्या उलट्या सुलट्या असतात, त्यामुळे तुमचं फॅमिली लाईफ थोडंसं हॅम्पर होतं. डिसॲडव्हान्टेजेस नाही म्हणणार, पण एक फॅक्ट आहे, हो ना, रियालिटी म्हणेन मी. रियालिटी. आता ज्याला तो डिसॲडव्हान्टेजेस वाटेल त्याच्यावर आहे, पण रियालिटी टायमिंग ऑड आहे थोडंसं. त्याच्यानंतर फिजिकल वर्क खूप जास्त आहे, म्हणजे पाय कंटिन्युअसली उभं राहणं, 16 तास चालू असतं काम, उभं राहणं, तर ते फिजिकल वर्क खूप आहे. ह्या 2 गोष्टी मला वाटतात की ज्या रियालिटी आहे जी अशी. पण बाकी ते सोडून मस्तपैकी चांगलेच ॲडव्हान्टेजेस आहेत. ओके. आणि जर समजा आपण विचार केला की समजा मुलींना जर या फील्डमध्ये करिअर करायचं असलं तर काय वाटतं, म्हणजे काय मत आहे तुमचं याच्यावरती? काहीच प्रश्न नाही ना त्यांना. आता केवढ्या साऱ्या मुली हल्ली शेफ्स आहेत चांगल्या मोठ्या पोस्टना, हाऊसकीपिंग आधी कसं असायचं, मुली जास्त हाऊसकीपिंगमध्ये जायच्या, हाऊसकीपिंग डिपार्टमेंटमध्ये. पण आता तेवढ्याच फ्रंट डेस्कला असतात, तेवढ्या छान बारटेंडर्स आहेत, छान छान ड्रिंक्स बनवतात, तेवढंच चांगलं जेवण, बेकरी, पेस्ट्री. सो सगळ्यांना, म्हणजे आमच्या इंडस्ट्रीत, आपल्या हॉटेल इंडस्ट्रीत असं अजिबात नसतं की मुलगी मुलगा, तुम्हाला जे दिलंय ते काम करा आणि तुम्ही पुढे व्हा. त्याच्यासाठी काय मुलगी मुलगाशी हे नाहीये, म्हणजे कनेक्शन नाहीये. सो तेवढीच छान ग्रोथ असते आणि तेवढीच ऑपॉर्च्युनिटी असते. आता मला सांगा की समजा जर एखाद्याने त्याचं एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे, मग त्याच्यानंतर त्याने जॉब करायला पाहिजे समजा, की लगेच स्वतःचं एखादं हॉटेल सुरू केलं, तर काय वाटतं समजा याच्यावरती? जर तुम्हाला हा प्रामाणिक मला प्रश्न विचारशील तर मी सांगेन थोड्या वर्षाचा एक्सपिरियन्स घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता माझा एक मित्र आहे, त्याचं मी एक्झाम्पल देईन की त्याच्या बाबांचं हॉटेल आहे अजूनही, तर त्याने पण हॉटेल मॅनेजमेंट शिकला, पण त्याने 1-2 वर्ष माझ्यावर होतो, लिटरली ताजमध्ये वेटर म्हणून जॉब करायचा, ज्याचं मोठं 3 मजल्याचं रेस्टॉरंट आहे. पण कारण की शिकता येतं, काय इन्ग्रेडियंट्स वापरले जातात, कशी ऑर्डर्स घेतल्या जातात, कसं म्हणजे वेंडर्सशी बोललं जातं, प्रोक्युअरमेंट कशी होते, टोटली सगळे डिपार्टमेंट, कॉस्ट कंट्रोल कसा केला जातो, कुठले इन्ग्रेडियंट्स कधी वापरले जातात, ऑर्डरिंग, सगळं टोटल. तर ते शिकणं खूप गरजेचं असतं, कारण की प्रॅक्टिकल, म्हणजे ही जसं मी म्हणतो की इंडस्ट्री प्रॅक्टिकलवर चालते. तुम्हाला जर तुम्ही ॲज अ एंटरप्रेनर म्हणून पहिल्यापासून करताय, तुम्हाला येतंय तर वेल अँड गुड, वाय नॉट, म्हणजे ग्रोथ ही इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पण मी सजेस्ट करीन की थोड्या वर्षाचा एक्सपिरियन्स घ्यावा, बाकीचे लोक काय करतात मार्केटमध्ये हे कळून घ्यावं, आणि मग तुम्ही स्वतः नक्की एंटरप्रेनर बनावं, देन स्काय इज द लिमिट असं आहे. ओके. पण मला इथेच असं विचारायचं आहे समजा की आता एखादा माणूस असेल, त्याला हॉटेल सुरू करायचं आहे, तर तो म्हणेल मी कशाला शिकत बसू, त्याच्यापेक्षा मी स्वतःचं चालू करू शकतो. मग यावर तुमचं काय मत आहे समजा, की मग समजा हॉटेल मॅनेजमेंटचं एज्युकेशन घ्यायची काय गरज आहे, असं जर एखाद्याचं मत असेल तर मग तुम्ही काय सांगाल? सो कसं आहे ना, याच्यात तुला जर लोकल लेवलला चालू करायचं आहे, नॉर्मल लेवलला, तर इट इज ओके. पण जसं तुला ॲडव्हान्स करायचं आहे, काहीतरी थोडंसं बेटर करायचं आहे, स्टँडर्ड्स वाढवायचे आहेत किंवा हाय एंडला जायचं आहे, मग तुला तेवढं त्याचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. ते तू कॉलेजमध्ये कर किंवा तू प्रॅक्टिकली शिक आणि कर, म्हणजे. पण आय विल ऑलवेज प्रिफर की कॉलेज करून सगळं समजून, कारण की बेसिक लेवलला कोणी चालू करू शकतो, त्याला काहीच गरज नसते. पण जसं तुझं एम काय आहे की तुला त्याच लेवलला ठेवायचं आहे, नो प्रॉब्लेम. पण जर तुला हायर लेवलला जायचं आहे, ग्रोथ पाहिजे, अजून छान म्हणजे काइंड ऑफ 5 स्टार लेवलला जायचं आहे, तर तुला शिकणं पण तेवढं गरजेचं आहे. त्या इंडस्ट्रीचं शिकलं पाहिजे, म्हणजे असं. बरोबर.
बरोबर आहे समजा, कारण कसं आहे की त्या लेवलला मग ते मॅनेज पण करता आलं पाहिजे ना. हा एक्झॅक्टली, कारण की खूप सारे लूप होल्स असतात, खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात त्या तुम्ही करता तेव्हा कळतं आणि हे तुम्ही करणार आणि त्याच्यात तुमचे पैसे लागणार आहेत करायला, म्हणजे तुमच्या हॉटेल जे काय ओपन करायला, आणि त्याच्यात तुमचं नुकसान होईल किंवा काय, मग ते तुम्हाला बेअर करायला लागेल. आणि कसं आहे ना रे की आपलं नॉर्मल लेवलचं जे लोकल हॉटेल आहे किंवा रेस्टॉरंट आहे ते चालवणं आणि थोडंसं वेल नोन किंवा हाय एंडवालं 5 स्टार लेवलचं हॉटेल रेस्टॉरंट किंवा ए ग्रेड रेस्टॉरंट चालवणं याच्यात फरक आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे कसं आहे, त्याच्यासाठी तुला नॉलेज खूप पाहिजे, तुला प्रॅक्टिकल नॉलेज खूप पाहिजे, कधी काय करता येईल, कधी कसं होईल. नॉर्मल लोकलला चालून जातं म्हणजे. ओके. आता तुम्ही स्वतः इतके वर्ष शेफ म्हणून काम केलेलं आहे, तर ज्यावेळेस तुम्ही घरी येता समजा, तर त्यावेळेस मग कसं असतं वातावरण? तुम्ही स्वतः कधी कुक करता समजा? मी खूप रेअर कुक करतो, कारण की रोज हॉटेलला रेस्टॉरंटला केलेलं असतं. पण जेव्हा माझी वाईफ काय काय वेळेला तिला फूड खूप आवडतं, जसं बेसिल पेस्टो पास्ता तिचा फेवरेट असे, तिच्यासाठी किंवा माझी कझिन येते किंवा माझी भाची येते तेव्हा मी कुक करतो जर त्यांनी डिमांड केली तर. पण ते रेअर होतं, म्हणजे ते पण जास्त डिमांड नाही करत लकीली. पण मग केलं तेव्हा मग बेसिल पेस्टो पास्ता सारखं काय डिश झाली किंवा कॅनॅपेस झाले किंवा दाल मखनी झाली, मग ते त्या दिवशी तो बेत असतो आमच्या घरी असं. ओके. आणि समजा आता तुम्ही एवढं काम करतात, कारण शेफ म्हटल्यावर दिवसभर बिझीच असतो समजा, बऱ्याच वेळेस आपल्याला हॉलिडेजला सुट्टी वगैरे नाही मिळत. तर मग अशा सगळ्या हेक्टिक वातावरणामध्ये, कारण आपण ज्यावेळेस किचनमध्ये काम करतो आजूबाजूला असे खूप हीट असते, गॅस चालू असतो, त्याच्यानंतर अशा सुऱ्या वगैरे पडलेल्या असतात, तर मग अशा वातावरणामध्ये तुम्ही स्वतःला असं फोकस कसं ठेवतात समजा? हो, ते म्हणजे दॅट इज सो राईट, कारण की खूप आवाज चाललेला असतो, प्रत्येक जण आपापलं इंटरनली बोलत असतं, कामाचंच असतं पण इंटरनली बोलत असतं. प्रत्येक डिशची नावं वेगळं, हे किती गोंधळ चालू असतो, म्हणजे सावळा गोंधळ म्हणतात ना, तसा गोंधळ अरे चालू असतो योगेश. पण मेन काय आहे की तुम्हाला ते कॉन्सन्ट्रेशन खूप गरजेचं आहे. म्हणजे आम्ही दरवेळेला म्हणतो, कुठल्याही इंडस्ट्रीज असेल, पण आम्ही दरवेळेला आमच्या ज्युनियर्सला सांगतो, भाई जो भी तुम्हारा इश्यूज है, प्रॉब्लेम्स है, वो किचन के बाहर रख के शेफ में आओ या छुट्टी लो. तसं खूप कॉन्सन्ट्रेशन करायला लागतं ऑफकोर्स, की बाबा काय जे काय आपले प्रॉब्लेम घरी काय झाला असेल किंवा काय मित्रांना, पण ते बाहेर ठेवा किचनच्या दाराच्या, आणि मग आत येऊन फक्त आणि फक्त तुमचे जे काय प्रॉडक्ट्स काढायचे, जे काय डिशेस, जे काय कुकिंग आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. तर कॉन्सन्ट्रेशन करायला खूप लागतं आणि ते म्हणजे त्याच्याशिवाय होत नाही. आता तुम्ही सांगितलं की समजा एवढा सावळा गोंधळ चालू असतो, तर एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवतात? पॉझिटिव्ह राहायला म्हणजे काय, मला माहिती होतं की मला हे करायचं आहे, बरोबर, आणि जर ते आपल्याला करायचं आहे तर तो त्याचा रस्ता इझी नाही आहे, त्याचा पाथ इझी नाही आहे, पण ते मी ठरवलंय मला करायचं तर ते मला केलं पाहिजे. त्यामुळे कधी पण लॉंग टर्मचा विचार करायचा. आज जर मी मेहनत करतोय तर त्याचं मला फळ उद्या मिळणार आहे. सो त्यामुळे पॉझिटिव्ह राहण्याशिवाय काही ऑप्शन पण नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपलं स्वतःचं एक पर्सनॅलिटी पण तशी डेव्हलप होते की हे असंच आहे, हे आणि असंच होणार, आणि कंटिन्युअसली हार्डवर्क करत त्याला राहायला पाहिजे, कारण की तुम्हाला त्याची फळं पण मिळतात, तुम्हाला त्याचे म्हणजे ऑब्व्हियसली रिवॉर्ड्स पण मिळतात. ओके. आणि मग रात्री शांत झोप लागते का? कारण कसं असतं की दिवसभर आपण किचन मध्ये काम करतो, हे चालू आहे, ते चालू आहे, हे ऑर्डर द्यायचं, ते ऑर्डर द्यायचं, झोप लागते का शांत? हो, झोप लागते, पण सॉरी हो झोप लागते. पण आधी जेव्हा करिअर चालू झालं तेव्हा ना खूप वेळा मी रात्री असं झोपेत यश शेफ बोलायचो, कारण की आम्हाला कायम हॉटेलमध्ये असायचं की शेफ असायचा पासवर, म्हणजे जिथून जेवण आपण सर्व करतो तिकडे, मग त्यांना सांगायला लागायचं की 2 मिनिटं 3 मिनिटं, त्यामुळे ते आम्हाला कायम तसं यश शेफ. त्यामुळे आई बोलायची अरे झोप आता असं. पण हा म्हणजे एवढ्या दमल्यावर येस, पण जेव्हा तुम्ही एक्स्ट्रीम दमता तेव्हा काही वेळेला लगेच येत पण नाही. पण असं आहे की हा उद्या परत तेच करायचंय, त्यामुळे चला झोपा आणि उद्यापासून परत हो, म्हणजे कारण की उद्या परत तोच दिवस आहे म्हणजे. आता शेवटचा एक क्वेश्चन आपण घेऊयात की समजा ज्या मुलांना हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचंय त्यांना बऱ्याच वेळेस असं ऐकायला मिळतं समजा की अरे काय बावरची बनशील तू किंवा काय शेफ बनशील. समजा लोकांची अशी मेंटॅलिटी आहे समजा की लोक अजून पण एवढ्या चांगल्या प्रकारे ऍक्सेप्ट करत नाही. तर तुम्ही काय ऍडवाइस द्याल समजा अशा मुलांसाठी? नाही, ऑफकोर्स ही इंडस्ट्री अशी आहे की तुम्ही बघा की कसं तुम्हाला आवड आहे का आणि ते तुम्हाला करता येणार आहे का. हल्ली ऑनलाईन खूप वेळा बघता येतं आणि ते नक्की करा, कारण की बोलणारे चांगलं पण बोलतात आणि वाईट पण बोलतात. म्हणजे मी माझी अशी पर्सनॅलिटी की मी जास्त त्याच्यावर बिलीव्ह नाही करत. जर मला आवडते करायचं तर आपण केलं पाहिजे. तर हल्ली जे स्टुडंट्स आहेत किंवा ज्यांना हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे त्यांना हे
तुम्हाला स्वतःला बघितलं पाहिजे त्यांनी की हे मला आवडतंय का, हे माझा प्रांत आहे का, आणि बिंदास करायचं. बावर्ची काय, प्रत्येकाला काही ना काहीतरी लोकांना आवड होतं. मला पण बोलायचे बावर्ची आहे, अरे माझे मित्र, भले चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्सने बोलायचे, असं नाही की काही चिडवायचे, पण ठीक आहे म्हणजे, आणि आहेच ना म्हणजे ते हिंदी वर्डच आहे तो, म्हणजे जसं मला शेफ बोलतात तसं ते हिंदी वर्डच आहे. पण येस ऑफकोर्स की इंडस्ट्री निवडताना तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्ही काय करताय. आणि लकीली आता एवढे गुगल आणि एवढ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत की बाबा शेफचं लाईफ कसं असतं, फ्रंट ऑफिसवाल्याचं लाईफ कसं असतं, किंवा बाकीच्यांशी तुम्ही तुमच्या ओळखीत कोण ना कोणतरी हे इंडस्ट्रीचं असतं, त्यांच्याशी तुम्ही कधी पण कन्सल्टेशन गाईड ते करतील तुम्हाला की बाबा हे काय होणार आहे, तुला काय आवडतंय. म्हणून सगळ्यात आधी सगळं चेक करायचं आपल्याला की बाबा कसं पुढे आपलं करिअर होणार आहे 5 वर्षांनी 10 वर्षांनी, आणि मग डिसिजन घ्यायचा. आणि कधीच लक्षात ठेव योगेश, इन जनरल माझं एक असं स्ट्रॉंग बिलीव्ह आहे की आपण आपल्या डिसिजनला ठाम राहायचं. मी जर हा डिसिजन घेतलाय तर मी ते करणार आणि करून दाखवणार. बरोबर. असं म्हणजे माझं ते एक आहे बाबा की बाबा मी जर ठरवलं की मला शेफ बनायचंय तर मी बनलो, आणि मग मी तो त्याच्यावर ठाम राहायचा आपण. कारण मला वाटतं की बरेच लोक जॉईन पण करत असतील, पण मग ऍक्च्युअल ज्यावेळेस काम करायचं का टाइम येत असेल त्यावेळेस बरेच लोक गिव्ह अप पण करत असतील. अरे तुला काय सांगू, जेव्हा आम्ही कॉलेज चालू केलं फर्स्ट इयरला सगळ्यांना विचारायचे ना आम्हाला की काय बनायचं आहे काय, तर 60ची आमची बॅच होती. 60 30 जण आम्हाला 30 जण होते की शेफ बनायचे. आम्ही पण हातावर केला शेफ बनायचे. 3 वर्षानंतर जेव्हा कॉलेज संपलं तेव्हा परत हे विचारणं झालं असं, तर 10 लोक राहिले फक्त. 30तले 20 लोक ऑलरेडी माइट बी दे चूजन समथिंग एल्स रादर दॅन बिंग अ शेफ. तर ते शेफ नाही बनायचं, दुसरं काहीतरी बनायचंय. आणि आता 20 वर्षानंतर आम्ही फक्त 3 शेफ होत. अख्ख्या 60च्या बॅच मधून त्याच्यातले 30 झाले, 30तले 10 झाले, 10तले आता 3 शेफ होत. त्यामुळे म्हणजे तेवढं सोपं पण नाहीये ते, आणि आवड पण पाहिजे. तुम्हाला जर ते आवडतं तर ते करत राहा, असं आहे ते. चालेल, तर थँक्यू सो मच अनिश दादा. मला तर खूप मजा आली, आणि ज्या माणसाला किंवा ज्या मुलीला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल त्याच्यासाठी हा पॉडकास्ट नक्कीच उपयोगीचा असेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच, तुम्हाला एवढं इन्व्हाइट केलं. आणि नक्कीच मला पण तू लिंक पाठव, जर काही क्वेश्चन मला कोणी विचारले तर मी नक्कीच उत्तरं देईन. आणि मी सगळ्यांना नक्कीच सांगेन की तुम्ही करा आणि बिंदास करा, कारण की ही इंडस्ट्री अशी आहे की जी तुम्हाला तुमची आवड जोपासता येते. त्यामुळे नक्कीच जॉईन करा, आणि खूप करिअर ग्रोथ आहे, हे तर मी तुला नक्कीच सांगेन याच्यात. ओके, तर चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.